नमस्कार भावानो, जय महाराष्ट्र. सकाळ सकाळी उठलो भावानो, काही कळत नव्हतं बाजूला काय चालू आहे काय नाही. तर इतकी धूप पडली होती भयंकरच, काही दिसेना काहीच नाही बाजूला, एकदम दणकाच होता. तर इथून डिझेल गिझल केलं भावानं आपलं फुल आणि थेट पोचलो आपण नाश्ता करण्याकरिता. नाश्ता गिस्ता ऑर्डर केला आणि काकूने दिलं डायरेक्ट पुरी भाजी. आता म्हणलं पुरी भाजीचा नाश्ता करायचं, म्हणलं चाय वगैरे घेऊन निघालो होतो पुढं. गाडीमध्ये येऊन बसलो, तयारी केली ओके, कारण की आपल्याला आता निघायचं होतं पुढं. पुढं म्हणल्यावर आपला रत्नागिरीचा प्लॅन भेटला होता, कारण की गोव्यामध्ये तर आपल्याला काही होतच नाही न्यायचं. तर भावाने तर वेर्णामधून निघालो. वेर्णातला ब्रिज तर माहितीच आहे, काम चालू आहे सध्या. असंच चालू होतं, इकडे तिकडे व्हिडिओ मारून चालत होतं. आणि 2 ते 4 दिवस झाले होते, आंघोळ काही केलंच नव्हतं आपण भावानं. असंच म्हणलं पुढे जाऊन आंघोळ तरी करायची म्हणलं. हे आलो भावानं पणजीमध्ये. आता पणजीचा ब्रिज चालत होतो सणा. जरी भावानं फॉलो नसेल केला तर फॉलो करा. तर भावानं इथून म्हणलं पुढे जायचं म्हणलं, आंघोळ करायची म्हणलं. आणि अजून म्हणलं रत्नागिरीमध्ये जाऊन एंटर करायचं होतं आपल्याला. इथं आलं भावानं, आंघोळ केलो 5-10 मिनिटाचा अर्जंटमध्ये, कारण की आपला अर्जंटच जायचं होतं पुढं. त्याच अर्थानं चालवत होतो. तर आमचा एक ड्रायव्हर भेटला भावानं, नाटकर आपली गाडी बघून आवाज दिला, एकदम थांबली दोन्ही गाड्या. तर नाटकरला पाहिजे होती भावानं आपल्याकडली वर्दी. नाटकरला वर्दी गिर्दी दिलो आणि थेट आपल्याला म्हणलं भूक लागली होती, नाश्ता तरी करायचं म्हणजे किंवा जेवण करायचं. थेट पोहोचलो भावानं जेवण करण्याकरता. जेवण घेऊन करून म्हणलं बरं मित्रांचे आपल्याला कमेंट येतात की कुठं झोपता कुठं नाही. तर भावानं हे बघा आपलं इथं झोपतो, इथं राहतो भावानं आपण, समजा काही